ओंकार गौरीला असे मांडीवर घेऊन बसतो म्हणून गौरी लाजून खाली पाहत असते. तो तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत होता आणि गौरी लाजून लाल झाली होती आणि त्यात ते दोघं खूपच जवळ होते. तो तिच्या कानाजवळ फुंकर मारतो आणि गौरी शहारते. गौरी, तो एवढंच बोलतो आणि गौरी त्याच्या डोळ्यात पाहते. तसा ओंकार गौरीचा चेहरा त्याच्याकडे वळवतो आणि तिच्या कपाळावर दीर्घ किस करतो. तसे गौरी डोळे मिटून घेते आणि ओंकार तिच्या दोन्ही डोळ्यांवर किस करतो. त्यानंतर तिच्या दोन्ही गालावर किस करतो. गौरी मात्र बंद डोळ्यांनी त्याचा स्पर्श अनुभवत होती. ओंकारचे लक्ष तिच्या ओठांकडे असते. लाजल्यामुळे ते हलत असतात. त्यात ओंकारचे श्वास असे गालावर जाणवत असल्यामुळे तिचे हृदय तर एवढ्या स्पीडने पडायला लागले होते की बाहेर येते की काय असे तिला वाटत होते. ओंकार मात्र तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत असतो आणि तो तिला मिठीत घेतो. खरं तर त्याला किस करायचे होते, पण तो असे काही न करता तिला मिठीत घेतो. ती पण शांतपणे त्याच्या मिठीत जाते. तिच्या केसांवरून प्रेमाने तो हात फिरवत असतो आणि गौरी त्याच्या मिठीत शांतपणे पडून असते. खूप भारी वाटत होते तिला. बायको, झोपायचे नाही का? ओंकार तिला विचारतो. ती तिचा चेहरा त्याच्या चेस्टवर घुसळत म्हणते. तो तिला उचलून घेतो आणि बेडवर घेऊन जातो. ओंकार तिला असे उचलून बेडवर घेऊन आला म्हणून ती खूप लाजली होती. तो तिला नीट झोपवतो. गौरी तर लाजून पुन्हा डोळे बंद करून घेते. ओंकार तिच्याकडे पाहत स्माईल करतो आणि उठून बाथरूममध्ये फ्रेश व्हायला निघून जातो. जसा बाथरूमचा दरवाजा बंद होण्याचा आवाज येतो तशी गौरी डोळे उघडते आणि गोंधळून बाथरूमकडे पाहते. कारण तिला वाटत होते की ओंकार तिला किस करेल म्हणून, पण ओंकार असे काही करत नाही. तिच्या विचारांचे तिला हसू येते. ती गालातल्या गालात हसत त्याचा विचार करत असते आणि तिला आठवते की ओंकारने कसे तिच्या डोळ्यांवर गालावर किस केले म्हणून. तोच ओंकार फ्रेश होऊन बाहेर येतो आणि गौरीला असे गालातल्या गालात हसताना बघून त्याच्या पण चेहऱ्यावर स्माईल येते. तो बेडवर तिच्या शेजारी आडवा होतो, पण गौरीला कळत नाही. कारण ती तर ओंकारच्या विचारात गुंग होती. ओंकार मात्र तिच्याकडे प्रेमाने पाहत होता. अशी स्वतःशीच हसताना खूपच क्यूट ती दिसत होती. तोच गौरी कूस बदलते आणि समोर तिला ओंकार दिसतो. तिला वाटतं हा तिचा भास आहे आणि ती हळूच त्याच्याजवळ सरकते आणि त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवते. तिच्या वागण्याचे ओंकारला हसू येते आणि त्याला हसताना बघून गौरी भानावर येते. ते तुम्ही कधी आलात? त्याला असे जवळ बघून ती पुन्हा गोंधळलेली होती. तो तिचा हात पकडत, बायको रिलॅक्स, मीच आहे. एवढं घाबरायला काय झाले? ते तिला बोलताच येत नव्हते. काय सांगणार होती ना ती? त्याचाच विचार करत होती म्हणून. आता गौरी स्वतःला शिव्या घालत होती. एवढी कशी गुंग झाली की हे समोर असून स्वप्न वाटत होते तुला? गौरी झोप, बराच उशीर झाला आहे. ती पण एक दीर्घ श्वास घेऊन बेडवर आडवी होते. दोघं पण फॅनकडे पाहत असतात, पण एकमेकांशी काहीही बोलत नाही. तसे बोलायचे तर खूप होते, पण काय बोलावे हे तिला कळत नव्हते. ते दोघं सोबतच कूस बदलतात आणि त्यांची नजरानजर होते आणि ओंकार तिला विचारतो, झोप नाही येतंय का? ती पण मान हलवून नाही म्हणते. तोच ओंकार बोलतो, गौरी, ते एक क्लायंटच्या इथे पार्टी आहे, तर तू पण येशील का माझ्यासोबत? त्याने असे अचानक विचारल्यामुळे ती गोंधळते, पण जास्त वेळ न घालवता हो म्हणते. तसं ओंकारला खूप आनंद होतो. तोच ओंकार तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आणि घट्ट मिठी मारत थँक यू म्हणतो. त्याने असे मिठीत घेतल्यामुळे तिला खूप भारी वाटत होते. एकमेकांचा विचार करत कधी त्यांना झोप लागते त्यांना कळत पण नाही. सकाळी सकाळी गौरीला जाग येते तर ती ओंकारच्या मिठीत असते. ओंकारकडे खूप प्रेमाने पाहत असते कारण ओंकार झोपमध्ये पण खूप क्यूट दिसत होता. ती हळूच उठून त्याच्या गालावर किस करते आणि उठून फ्रेश व्हायला निघून जाते. फ्रेश होऊन बाहेर येते आणि तिचं आवरून खाली निघून जाते कारण घरात ते दोघंच होते. दोघांसाठी नाश्ता बनवते. इकडे ओंकारला जाग येते आणि तो पण त्याचं आवरून खाली येतो. त्याला आज ऑफिसला लवकर जायचे होते म्हणून तो रेडी होऊनच आला होता. कॉलवर बोलत बोलत नाश्ता करत असतो.
गौरी पण त्याच्या शेजारी बसून नाश्ता करत होती. पण त्याचा कॉल चालू होता म्हणून ती नाराज होती. तिला वाटत होते ओंकारचे तिच्याकडे लक्षच नाही आहे. पण ओंकारचे लक्ष होते तिच्याकडे. त्याचे बोलून झाल्यावर तो जायला निघतोच की गौरी जवळ येतो आणि तिच्या कपाळावर किस करून निघून जातो. त्याच्या तेवढ्या करण्याने गौरी खूप हॅपी होते. म्हणजे यांचे लक्ष होते तर. आणि ती गालातल्या गालात हसत असते. तोच तिच्या मोबाईलला ओंकारचा मेसेज येतो. बायको, संध्याकाळी तुझे आवरून ठेव, मी घ्यायला येईल तुला. तो मेसेज बघून गौरी पळतच रूममध्ये जाते आणि कपाट ओपन करून विचार करत असते कोणती साडी नेसू म्हणून. तोच तिचे लक्ष बेडकडे जाते. तर बेडवर एक बॉक्स ठेवलेला असतो. तो बॉक्स हातात घेऊन गौरी तो ओपन करते आणि त्यातील साडी बघून गौरीच्या चेहऱ्यावर स्माईल येते. ती त्या साडीवरून प्रेमाने हात फिरवत असते की तिला त्यात एक लेटर दिसते. ते लेटर गौरी वाचायला घेते. बायको, आज संध्याकाळी तू ही साडी नेस, तुला खूप सुंदर दिसेल ही साडी. अहो, मी हीच साडी नेसेल. आणि त्यावर लागणारी ज्वेलरी गौरी काढत असते. त्यानंतर ती साडीवर कोणती हेअरस्टाईल करायची याचे व्हिडिओ यूट्यूबला पाहत असते. अशीच तयार होते आज. हे सगळं करण्यात कधी दुपार झाली तिचं तिला कळले नाही. तोच ओंकारचा मेसेज आला की तो 1-1.5 तासात घ्यायला येईल म्हणून. चल गौरी, आवरायला घे. आधीच आपल्याला आवरायला किती वेळ लागतो माहिती आहे ना. ती बोलत बोलत तिची आवरत होती. लाईट गोल्डन कलरची डिझायनर साडी तिच्यावर खूप उठून दिसत होती. त्यावर मॅचिंग ज्वेलरी तिने घातली होती. तिच्या केसांची खूप छान अशी हेअरस्टाईल केली होती. भांगेत ओंकारच्या नावाचे सिंदूर आणि गळ्यात नाजूक डायमंडचे मंगळसूत्र घातले होते. खूप सुंदर ती दिसत होती. तोच आई आणि दिव्या पण घरी आल्यात. दिव्या तर गौरीला आवाज देत त्यांच्या रूममध्ये आली आणि गौरीकडे पाहतच राहिली. कारण आज गौरी दिसतच तेवढी सुंदर होती. तोच आई पण तिथे आल्या आणि गौरीला बघून त्यांनी नजर काढून कटकट बोटे मोडली. तिच्याजवळ जाऊन तिच्या चिनला हात लावत तिचा चेहरा वर करतात. गौरी बाळा, खूप सुंदर दिसते तू. तशी गौरी गोड स्माईल करत थँक्यू म्हणते. दिव्या पण गौरीच्या खांद्यावर हात ठेवत, वहिनी, आज भाईचे काही खरे नाही बघ. आज भाईची विकेट जाणार आहे. गौरीला चिडवू नकोस. आई एवढं बोलून बाहेर निघून जातात. आई जाताच दिव्या पुन्हा नाटक करत, वहिनी, काश मी मुलगा असते तर मी तुझ्याशीच लग्न केले असते. आणि दिव्या डोळा मारत गौरीला किस करते. गौरी मात्र दिव्याचे बोलणे ऐकून हसत असते. ते सगळं सोड वहिनी, काहीही म्हण, आज माझ्या भाईचे काही खरे नाही आहे. आणि दिव्या गौरीला चिडवत बाहेर निघून जाते. इकडे गौरी आरशात पाहत असते. काही राहिले तर नाही. तोच ओंकार आत येतो आणि त्याचे लक्ष गौरीकडे जाते आणि तो पाहतच राहतो. कारण ती दिसतच एवढी सुंदर होती. ती स्वतःला पाहण्यात गुंग होती की ओंकार हळूहळू चालत तिच्या मागे जाऊन उभा राहतो. ती मात्र एकटी बडबड करत असते, मी ठीक तर दिसत आहे ना? ही साडी, हेअरस्टाईल मला चांगले दिसत आहे ना? तोच तिला आवाज येतो, हो, खूप सुंदर दिसते. तशी गौरी गोंधळून आरशात पाहते तर तिच्या मागे ओंकार उभा असतो आणि तो तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो. त्याला बघून गौरीला खूप आनंद होतो आणि ती एकदम मागे वळते. आणि अशी अचानक मागे वळल्यामुळे तिचा तोल जातो आणि ती खाली पडणार की ओंकार तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो. तो तिच्या गालावरून प्रेमाने बोट फिरवत, बायको, तू खूप सुंदर दिसते. तशी ती लाजून खाली पाहते. ओंकार काही बोलेल की तोच त्याचा फोन वाजतो. तशी गौरी बाजूला होते. ओंकार फोनवर बोलत असतो. 5 ते 10 मिनिटांनी फोन ठेवतो. गौरीकडे पाहत, बायको, मी आलोच, आपल्याला जायचे आहे. हो, माझे झाले आवरून, मी आलोच. आणि ओंकार त्याचा आवरायला निघून जातो. इकडे गौरी खाली जाते. ओंकार पण फ्रेश होऊन बाहेर येतो आणि त्याचा आवरून खाली येतो. ब्लॅक कलरच्या 3 पीसमध्ये तो पण खूप हँडसम दिसत होता. तो हातात वॉच घालत खाली उतरत होता आणि गौरी त्याच्याकडे भान हरपून पाहत असते. खरंच मी खूप लकी आहे
की मला ओंकारसारखा नवरा मिळाला. किती हँडसम आहे माझा नवरा. तोच दिव्या गौरीच्या शेजारी उभी राहत, वहिनी, बाई किती हँडसम दिसतोय ना. हो ना, खूप हँडसम दिसतंय हे. आणि आता गौरी काय बोलली हे तिच्या लक्षात येते आणि ती दिव्याकडे पाहत दाताखाली जीभ चावते. तोच ओंकार गौरीच्या समोर येऊन उभा राहतो. चल निघायचं? हो चला. ओंकार तिचा हात पकडतो आणि बाहेर जायला लागतो की दिव्या त्या दोघांना चिडवते. पण ओंकार तिला इग्नोर करून गौरीला घेऊन बाहेर येतो. त्या दोघांना असे सोबत बाहेर जाताना बघून आई आणि दिव्याला खूप आनंद होतो. आई, भाई आणि वहिनी दोघे सोबत किती छान दिसतात ना. हो ना, त्या दोघांना कोणाची नजर नको लागायला. नाही लागणार आई त्या दोघांना कोणाची नजर. इकडे हे दोघं कारजवळ येतात. ओंकार कारचा दरवाजा ओपन करतो आणि गौरी स्माईल करत आत बसते. ती आत बसताच तो पण दुसऱ्या बाजूने जाऊन आत बसतो आणि ते दोघं पार्टीला जायला निघतात. आज गौरी ओंकारसोबत पहिल्यांदाच पार्टीला जात होती, त्यामुळे गोंधळलेली होती. हे ओंकारच्या लक्षात आले होते, पण गौरी काही बोलत नव्हती म्हणून तो पण शांत होता. ते पार्टीच्या तिथे पोहोचतात. ओंकार गाडी पार्क करतो आणि ते दोघं खाली उतरतात. आता पण ओंकार गौरीचा हात पकडतो, तशी गौरी त्याच्याकडे पाहते. गौरी, अजिबात घाबरू नकोस, पार्टीच आहे. हां, इथे तुझ्या ओळखीचे कोणी नाही आहे. तुला थोडं वेगळं वाटेल, पण काळजी करू नको, मी आहे ना. त्याचे बोलणे ऐकून आता कुठे गौरी रिलॅक्स होते. तो तिचा हात पकडून तिला आत घेऊन येतो. गौरी तर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या पार्टीला आली होती. ते आत येताच सगळ्यांच्या नजरा त्या दोघांवर खेळल्या. ते दोघं एकमेकांसोबत एवढे परफेक्ट दिसत होते की पाहणाऱ्याच्या तोंडून वाव असेच निघत होते. कारण ओंकार जेवढा हँडसम दिसत होता तेवढीच गौरी सुंदर दिसत होती. त्यांना बघून वाटत होते दोघे जणू एकमेकांसाठीच बनले आहे म्हणून. ओंकार तिला घेऊन शर्मा यांचे क्लायंट जवळ येतो आणि गौरीची ओळख करून देतो. ओंकार ओळख करून देताना माझी बायको, माझी वाईफ सांगत होता आणि ते ऐकून गौरीला खूप छान वाटत होते. पार्टीला ओंकारचे काही फ्रेंड्स पण आले होते. त्यांच्यासोबत पण तो गौरीची ओळख करून देतो. पण त्या ग्रुपमधील एक जण गौरीकडे खूप विचित्र नजरेने पाहत असतो. आधी गौरीला वाटतं असंच पाहत असेल, पण त्या व्यक्तीची नजर बघून गौरीला कसे तरी वाटत होते. पण ते सगळे ओंकारचे फ्रेंड्स आहे म्हणून गौरी काही बोलत नाही. इकडे ओंकार जरी त्याच्या फ्रेंड्ससोबत बोलत असला तरी त्याचे लक्ष होते गौरीकडे आणि तिला असे अवघडलेले बघून त्याच्या लक्षात येते. जी व्यक्ती गौरीकडे विचित्र नजरेने पाहत असते ती व्यक्ती मुद्दाम गौरीच्या शेजारी येऊन उभी राहत. हॅलो वहिनी, मी राज. गौरी किंचित हसत हॅलो म्हणते. राज गौरीच्या खूप जवळ उभा असतो आणि ते गौरीला अजिबात आवडत नाही. ओंकार गौरीच्या खांद्यावर हात ठेवून तिला त्याच्याजवळ ओढतो. अरे राज, तू? ओंकार मुद्दाम राजसोबत बोलत असतो. काय ओंकार, तुझे लग्न झाले आणि तू बदलला मित्रा. राज, असे तुला वाटत आहे मी बदललो म्हणून, पण असे नाही आहे. मी तर तुमचा आधीचाच ओंकार आहे. तू आमचा आधीचा ओंकार आहे तर एक ग्लास होऊन जाऊ दे. राज असे बोलताच ओंकार गोंधळून गौरीकडे पाहतो. म्हणजे ओंकार तशी ड्रिंक करायचा, पण आज गौरीसोबत होती तर त्याची इच्छा नव्हती. पण त्याचे फ्रेंड्स त्याला खूप फोर्स करत होते. गौरी तर बिचारी शांत होती, काहीच बोलत नव्हती. तिच्या मनात हेच प्रश्न होते की ओंकार ड्रिंक करतात म्हणून. पण आज ओंकार गौरीसाठी नाही म्हणत होता. पण ऐकतील ते त्याचे मित्र कुठले ना. ते तर ओंकारच्या हातात एक ग्लास देतात आणि पी म्हणून फोर्स करत असतात. बिचारा ओंकार तर अडकला होता. एकीकडे बायको आणि दुसरीकडे फ्रेंड्स. यात राज मुद्दाम गौरीच्या जवळ जाऊन तिला स्पर्श करत होता. 1-2 वेळेला गौरीने लक्ष दिले नाही, पण त्याचा तो विचित्र स्पर्श मात्र आता गौरीला खूप किळसवाणा वाटत होता. पण गौरी ओंकारसाठी शांत होती. खरं तर राज आणि ओंकार लहानपणापासून खूप बेस्ट फ्रेंड होते. पण जशी जशी ओंकारची प्रगती होत गेली ते राजने पाहवत नव्हते. त्यात आता ओंकारचे लग्न पण झाले होते आणि ओंकारची बायको एवढी सुंदर आहे हे बघून राजला ते पाहवत नव्हते. म्हणून तो ओंकारला ड्रिंक पिण्यासाठी फोर्स करत होता
आणि राज हा मुलींच्या बाबतीत खूपच विचित्र होता. इकडे ओंकारला शर्मा बोलवतात म्हणून तो थोड्या वेळासाठी तिकडे जाऊन बोलत असतो. इकडे गौरी चेअरवर बसून एकटीच मोबाईल पाहत होती, कारण तिथे तिच्या कोणीही ओळखीचे नव्हते. तोच ज्यूसचा ग्लास घेऊन राज गौरीच्या समोरच्या चेअरवर येऊन बसला. त्याचे असे तिच्याजवळ येऊन बसणे खरं तर तिला अजिबात आवडले नव्हते. पण विचारीचा नाईलाज होता. राज तिच्यासमोर ज्यूसचा ग्लास ठेवत, "ते वहिनी, तुम्ही काहीही घेत नाहीये म्हणून मी तुमच्यासाठी ज्यूस घेऊन आलोय. प्लीज ज्यूस तरी घ्या." ती कसंनुसं हसत ज्यूसचा ग्लास घेते. "ते वहिनी, मी आणि ओंकार आम्ही लहानपणीचे लंगोटी यार आहोत. आम्ही लहानपणापासूनच सोबत होतो. एकच स्कूल, कॉलेज मधून आम्ही शिक्षण घेतले आहे. तुमचा नवरा प्रत्येक गोष्टीत फर्स्ट राहायचा." राज आधी ओंकारबद्दल खूप चांगल्या गोष्टी गौरीला सांगत असतो आणि नंतर 1-2 वाईट गोष्टीही सांगतो. गौरीला राजच्या गोष्टी ऐकण्यात अजिबात इंटरेस्ट नसतो, पण तिचा नाईलाज असतो. "ते मी आलोच वहिनी" म्हणत राज त्याचा ग्लास घेऊन जातच होता की मुद्दाम टेबलला धक्का देतो आणि टेबलवरचा ज्यूसचा ग्लास आडवा होतो आणि त्यातील ज्यूस गौरीच्या अंगावर पडतो. ज्यूस अंगावर पडताच गौरी उठून उभी राहते आणि साडीकडे पाहते. तिच्या साडीला ज्यूसचा डाग पडतो. राज तिच्या जवळ येत, "सॉरी वहिनी, चुकून धक्का लागला टेबलला." गौरी नाराजीने "इट्स ओके" म्हणते. ती इकडे तिकडे बघून ओंकारला शोधते, पण तो क्लायंटसोबत बोलत असल्यामुळे त्याला का त्रास द्यावा म्हणून स्वतःच वॉशरूमकडे जायला निघते. राज तिला आवाज देत, "वहिनी थांबा, माझ्यामुळे झाले, मी मदत करतो तुम्हाला." आणि तो तिला वॉशरूम कुठे आहे दाखवतो. खरं तर गौरीला त्याचे मागे येणे आवडले नव्हते, पण तिचा नाईलाज होता, कारण ओंकार क्लायंटसोबत बोलत होता. तो गौरीला घेऊन वॉशरूमजवळ येतो. "ते वहिनी, आत जाऊन क्लीन करा, मी इथे आहे." गौरी काही न बोलता आत निघून जाते आणि इकडे राज खुन्सी हसतो. काय वाटतं, राज गौरीला काय करेल? ओंकार येईल का गौरीला शोधत तिकडे? बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आठवणीने हाईप पण करा. आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.